अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदासाठी निवड होणार आहे, तर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाच्या गटनेत्या म्हणूनही निवड झालेली आहे. हे सगळं इतक्या कमी कालावधीत घडल्यानंतर सगळ्यांनाचा प्रश्न पडलाय, की या सगळ्याची इतकी घाई खरोखरच होती का? त्यासाठी आणखी काही काळ थांबता आले नसते का? पण राजकारण हे निर्दयी असतं असं म्हणतात. त्यामुळे क्षणार्धात काही बदलू शकतं. या शक्यतांमुळे आपल्या हातून काही राहू नये, कोणतीही संधी दुसऱ्याला मिळू नये, यासाठी लोक प्रयत्न करत असतात. त्याचाच हा परिणाम असेल असं म्हटलं जाते. सुनेत्रा पवार यांना तात्काळ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावणं किंवा त्यांना लगेच पक्षाच्या गटनेत्या म्हणून निवडणं, यात राजकारण आहे, यात शंकाच नाही. हे सगळे इतक्या झटपट व्हायला हवं, यासाठी कोण या सगळ्याच्या मागे आहे, याविषयी लोकांच्या मनात कुतूहल आहे. पण एक मात्र खरं, की या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार या पक्षाची बाजू भक्कम झाली आहे.